नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस 2026मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4 जुलै. दरवर्षी जुलै महिन्यामधला पहिला शनिवार हा आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी जुलै महिन्याचा पहिला शनिवार हा 4 जुलै या दिवशी आल्यामुळे 4 जुलै हा दिवस 2026मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. हा दिवस सहकार चळवळीतील योगदानावर प्रकाश टाकण्यासाठी, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी सहकार संस्था सामंजस्याने कशा प्रकारे कार्य करतात याबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस कोऑपरेटिव्ह फॉर अ पीसफुल वर्ल्ड या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिलं ऑफशोअर विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पालघर. महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये भारतामधलं पहिलं ऑफशोअर किंवा भारतातील पहिलं समुद्रातील विमानतळ उभारण्यात येत आहे. हे विमानतळ मुंबईलगतच्या पालघर या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येणार आहे किंवा येत आहे. या विमानतळामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होऊन पालघरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे किंवा मोठी गती मिळणार आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, पालघर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उपेंद्र पी राजू. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र किंवा VSSC हे भारतातील किंवा भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं एक प्रमुख आणि सर्वात मोठं संशोधन आणि विकास केंद्र आहे. हे केंद्र केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणी स्थित असून या ठिकाणी भारताच्या उपग्रह कार्यक्रमासाठी रॉकेट आणि अवकाश वाहनांचं डिझाईन आणि विकास केला जातो. याची स्थापना झाली होती 21 नोव्हेंबर 1963 या दिवशी आणि या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे आता संचालक म्हणून नुकतीच उपेंद्र पी राजू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक झुनोसिस दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 जुलै. 6 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक झुनोसिस दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय शिकवणे या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो आणि 6 जुलै 1885 या दिवशी फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज या प्राण्यापासून माणसाला होणाऱ्या प्राणघातक आजारावरील पहिली यशस्वी लस मानवाला दिली होती. याच ऐतिहासिक घटनेचं स्मरण म्हणून दरवर्षी 2007 या वर्षापासून हा 6 जुलै हा दिवस जागतिक झुनोसिस दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे उत्तर प्रदेशमधील बालिया या जिल्ह्यामध्ये आहे आणि हे ठिकाण गंगा नदीच्या खोऱ्यात वसलं असून विविध प्रकारच्या स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी अत्यंत समृद्ध आणि सुरक्षित पाणथळ क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि जैवविविधतेच्या संवर्धनातील उल्लेखनीय कार्यामुळे या जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य या अभयारण्याला नुकतंच भारतातील 100वं रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळं हा मुद्दा चर्चेमध्ये आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश मॅपमध्ये इथे आहे उत्तर प्रदेश. राजधानी आहे लखनौ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. पुढचा प्रश्न, केइको फुजिमोरी यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पेरू. या बघा, या आहेत केइको फुजिमोरी आणि या नुकत्याच पेरू या देशाच्या नवीन राष्ट्रपती बनलेल्या आहेत. पेरू या देशामध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना 50.13% मतं मिळालेली आहेत आणि या पेरूच्या इतिहासामधल्या पहिल्याच लोकनियुक्त महिला राष्ट्राध्यक्ष बनलेल्या आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पेरू. पेरू मॅपमध्ये इथे आहे. पेरू हा देश. राजधानी आहे लिमा आणि करन्सी किंवा चलन आहे पेरुवियन सोल.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतात चार्टर्ड अकाउंटंट दिन म्हणून साजरा करण्यात येतो किंवा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै. 1 जुलै हा दिवस भारतामध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीत आणि वित्त व्यवस्थापनामध्ये सनदी लेखापालांचं म्हणजे CAचं योगदान अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी चार्टर्ड अकाउंटंट दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, दीप्ती शर्मा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रिकेट. दीप्ती शर्मा ही भारतीय महिला क्रिकेट संघातील एक प्रमुख आणि जागतिक दर्जाची अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या चर्चेमध्ये हे कारण नुकतंच ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज ठरलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 क्रिकेट. नेक्स्ट, 2026चा महिला T20 क्रिकेट विश्वकप कोणी जिंकला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 हे या वर्ल्ड कपचं आतापर्यंतचं 10वं संस्करण असून याचं आयोजन इंग्लंडमध्ये नुकतंच 12 जून ते 5 जुलै 2026 या कालावधीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि यावर्षी ही स्पर्धा 7व्यांदा आता ऑस्ट्रेलियाने जिंकण्याची कामगिरी केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया मॅपमध्ये इथे आहे ऑस्ट्रेलिया, राजधानी आहे कॅनबेरा, सध्या पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीस आणि चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक संसद दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 30 जून. 30 जून हा दिवस लोकशाही प्रक्रियेत संसदेची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि नागरिकांचे हक्क सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने दरवर्षी संयुक्त राष्ट्राकडून 2018 पासून जागतिक संसद दिन म्हणून साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस ब्रिंग ह्युमन राईट्स इनटू फोकस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश नुकताच नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उझबेकिस्तान. उझबेकिस्तान हा देश नुकताच या नवीन विकास बँकेचा 10वा सदस्य देश बनलेला आहे. नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक हिलाच ब्रिक्स बँक असंही म्हटलं जातं. हिची स्थापना झालेली आहे 2015 या वर्षामध्ये आणि ही ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या देशांनी स्थापन केलेली एक बहुराष्ट्रीय वित्त संस्था आहे आणि आता उझबेकिस्तान हा देश नुकताच या बँकेचा 10वा मेंबर देश बनलेला आहे. पर्याय क्रमांक 2 उझबेकिस्तान हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 125व्या. इथे 25 झाले 2026 आहे. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 यामध्ये भारत जगामध्ये आता 125व्या क्रमांकावर राहिलेला आहे. हा निर्देशांक जागतिक बँक, जागतिक आर्थिक मंच आणि शाश्वत विकास अहवाल यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय संस्था आणि बहुराष्ट्रीय संघटनांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असून या निर्देशांकामध्ये किंवा या जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026मध्ये टॉप 10मध्ये 9 युरोपियन देश आहेत. पहिल्या क्रमांकावर स्वीडन आहे, दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंड, तिसऱ्या क्रमांकावर फिनलंड, चौथ्यावर जर्मनी, पाचव्यावर नेदरलँड आणि डेन्मार्क हे देश आहेत आणि भारत यामध्ये यावर्षी 2026मध्ये 125व्या क्रमांकावर राहिलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुलै. 1 जुलै हा दिवस देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्र, पार्सल आणि इतर आवश्यक वस्तू वेळेवर पोहोचवणाऱ्या टपाल कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि निष्ठेचा गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय टपाल कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, भारतात नुकताच 1 ते 7 जुलै हा कालावधी कोणता महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वन महोत्सव. भारतामध्ये दरवर्षी 1 ते 7 जुलै हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश आहे पर्यावरणाचं रक्षण, जास्तीत जास्त झाडं लावणं आणि लोकांमध्ये वन संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणं. या महोत्सवाची सुरुवात 1950मध्ये भारताचे तत्कालीन केंद्रीय अन्न व कृषी मंत्री डॉक्टर KM मुन्शी यांनी केलेली असून यावर्षी 2026मध्ये आतापर्यंत हा 77वा वन महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस नुकताच जागतिक क्षमा दिन किंवा वर्ल्ड फॉरगिव्हनेस डे म्हणून साजरा करण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 जुलै. 7 जुलै हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक क्षमा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राग, मत्सर आणि नकारात्मकता सोडून देऊन मनशांती मिळवणं आणि स्वतःच्या व इतरांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो आणि यावर्षी हा दिवस पॉवर ऑफ फॉरगिव्हनेस या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे.